हॅलो एव्हरीवन. आज मला सासरी येऊन बरोबर 8 दिवस पूर्ण झाले. मला भेटायला मम्मी आणि पप्पा येणार होते. त्यांचं येणं नक्की नव्हतं, बट अचानक ठरलं. माझं सगळं काम झालं, जेवण झालं, पण माझं सारखं लक्ष गॅलरीकडेच होतं. मी कितीही मोठी झाले ना, तरी मम्मी पप्पा येणार म्हटल्यावर ती लहानपणी जी एक्साइटमेंट असते ना लहान मुलांमध्ये, ती अजूनही तशीच आहे. आणि थोड्या वेळाने मम्मी पप्पा आले आणि त्यांनी गाडी वगैरे लावली खाली आणि त्यांचा खालूनच प्रश्न की पिल्लू कुठे? मी बोलले की पिल्लू झोपलं. माझे पप्पा तर डायरेक्ट बोलले, "मग माझा काय उपयोग घेऊन?" कारण ते लगेच जाणार होते आणि त्याला झोपेतनं उठवायला त्यांना अजिबात नाही आवडत. पण जसं मम्मी पप्पांनी घरात पाऊल ठेवलं, तसं पिल्लू उठून बसला. त्याला पण समजलं असेल की माझा खूप जास्त लाड करणारे आजी-आजोबा आलेत म्हणून. त्या तिघांचं ना खूप एकमेकांशी अटॅचमेंट आहे खरंच. आणि ह्या तिघांचं खूप जास्त जमतं. म्हणजे खूपच वेगळं नातं आहे ह्यांचं. आणि त्यानंतरनं आई-बाबांनी त्याचं फेव्हरेट कलिंगड आणलेलं, पिल्लूचं फेव्हरेट. त्यामुळे पिल्लू अजूनच हॅपी होता. मस्त कट वगैरे करून दिलं आणि तेवढ्यात आकाश आला. मग मस्त सगळ्यांना पिल्लू टॉयज दाखवत होता त्याचे आणि मग मी सगळ्यांसाठी कॉफी वगैरे बनवली होती. आणि मम्मी-पप्पा लगेच जाणार होते. मग त्यामुळे मम्मीला निघताना हळदी-कुंकू लावला आणि नमस्कार केला आणि मग आम्ही त्यांना खाली सोडायला गेलो. आणि या तिघांचा पिल्लूला फसवून जाण्याचा प्लॅन चालला होता आणि त्याच्या नकळत पप्पांनी गाडी स्टार्ट केली आणि मम्मीला गाडीवर बसलेलं बघितलं. असला मोठा फुगा फुगून बसलेला, तो फुटायच्या अगोदर आकाशने गाडी काढली आणि मग आम्ही त्याला राउंड मारायला गेलो. आणि राउंड मारायला गेल्यावर येता येता पेट्रोल पण भरलं गाडीमध्ये आणि घरी येताना आम्ही मोमोज खायला गेलो. मस्त तिथं ऑर्डर वगैरे दिली आणि हे बघा आमचा पाणकोंबडा जिकडे जाईल तिकडे नुसतं पाणी पाणी पाणीच करत असतं. मग त्याला पाणी वगैरे दिलं प्यायला. तोपर्यंत मस्त ऑर्डर दिलेली आली आणि मस्त मोमोज एन्जॉय केले. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग? नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.